तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या आणि हृदयाला भिडणाऱ्या विषयाकडे, ते म्हणजे अफेक्टिव्ह डोमेनकडे. तर या डोमेनचा संबंध थेट तुमच्या भावनाशी येतो किंवा तुमचे इमोशन्स, तुमचे व्हॅल्यू, ॲटिट्यूड, त्याला आपण मूल्य आणि दृष्टिकोनाशी म्हणतो. तर परीक्षेत प्रश्न येतो की ॲटिट्यूड कशात येतो, तर तो याच डोमेनमध्ये येतो. तर हे कोणी मांडला होता? क्रॅथहोलने मांडला होता. क्रॅथहोलने मांडला होता. कधी मांडला होता? 1964 मध्ये मांडला होता. त्याचे अफेक्टिव्ह डोमेन आहे. याचे जे स्टेप्स आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा स्टेप येतो रिसिव्हिंग. तर आपण म्हणतो स्वीकारणे, रिसिव्हिंग. ठीक, काय असते? तर माहिती किंवा जे उद्दीपनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे. ठीक, तर वर्गात एक नवीन विद्यार्थी आला आहे, हे तुम्ही फक्त नोटीस केले. तो काहीतरी बोलतोय, हे तुम्ही शांतपणे ऐकून घेतले. तर तुम्ही अजून काहीच केले नाही, फक्त माहिती स्वीकारली. तर हे काय आहे? हे काय आहे? रिसिव्हिंग किंवा स्वीकारणे. तर दुसरे स्टेप काय आहे? दुसरे स्टेप आहे रेस्पॉन्डिंग. रिसिव्हिंगच्या नंतर रेस्पॉन्डिंग. तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला, म्हणजे रिॲक्शन, तुमचा प्रतिसाद त्याला आपण म्हणतो. तर हे काय असते? केवळ लक्ष न देता त्यात सक्रिय सहभाग घेणे. म्हणजे उदाहरणार्थ आता त्या नवीन विद्यार्थ्याने विचारले की लायब्ररी कुठे आहे, आणि तुम्ही त्याला उत्तर दिले की सरळ जाऊन डावीकडे वळ. तर तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट केले, म्हणजे तुम्ही त्याला प्रतिसाद दिला. तर हे काय झाला? तुमचा रिस्पॉन्डिंग झाला. हे नंतर आहे व्हॅल्युइंग म्हणजे मूल्य निश्चित करणे किंवा महत्त्व समजणे. तर यामध्ये काय असते? एखाद्या गोष्टीला किंवा वागणुकीला महत्त्व देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे. आता उदाहरणार्थ तुम्हाला आता मनातून वाटायला लागले की बिचारा नवीन आहे, त्याला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. मदतीचे मूल्य तुमच्या मनात तयार झाले. तर हे काय झालं? तुमचं व्हॅल्युइंग किंवा तुम्ही त्याला मूल्य निश्चित केले त्याचे. आणि चौथं काय आहे? चौथं आहे ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन किंवा प्राधान्य ठरवणे. वेगवेगळ्या मूल्यांची तुलना करून त्यांना एका क्रमाने मांडणे. उदाहरणार्थ तुमच्या मनात 2 विचार आले, मी माझं होमवर्क करू की याला पूर्ण कॉलेज दाखवू. तर तुम्ही ठरवले की होमवर्क नंतर होईल, पण कोणाची तरी मदत करणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या मूल्यांचे मॅनेजमेंट केले. तर ते म्हणजे काय झालं? ते झालं संघटन किंवा ऑर्गनायझेशन, त्याला आपण म्हणतो. तर पाचवं काय आहे? चारित्रीकरण म्हणजे कॅरेक्टरायझेशन. पाचवं आहे कॅरेक्टरायझेशन. ठीक, यामध्ये आपण काय म्हणतो? त्याला आपण चारित्रीकरण म्हणतो किंवा स्वभाव बनवणे. ती मूल्ये तुमच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कायमस्वरूपी भाग बनणे. आता उदाहरणार्थ समजूया, आता तुम्हाला कोणालाही मदत करण्यासाठी विचार करावा लागत नाही. अख्ख्या कॉलेजमध्ये तुमची ओळखच हेल्पिंग हँड म्हणून झाली आहे. तर मदत करणे हा तुमचा स्वभाव झाला आहे. अंडरस्टूड? तर यामध्ये परीक्षेत याचा क्रम विचारला जातो की याचा क्रम काय आहे. त्यात तुम्ही रिसीव्ह केला, मग नंतर तुम्ही रेस्पॉन्ड केला, मग नंतर तुम्ही व्हॅल्यू दिला त्याला, मग ऑर्गनाईज केला आणि कॅरेक्टराईज केला. तर तुम्ही याला कवर COVRR कवर अशा पद्धतीने पण हे निमोनिक बनवून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर डोमेन बाह्य जगाकडून आंतरिक मनाकडे जाणारा प्रवास आहे. हे अफेक्टिव्ह डोमेन याला आपण म्हणतो. तर परीक्षेत ॲक्सेप्टन्स, प्रिफरन्स किंवा कमिटमेंट हे शब्द दिसले की डोळे झाकून अफेक्टिव्ह डोमेन टिक करायचं. ठीक, नुसते डोके चालवून शिक्षक येत नाही, विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी हा अफेक्टिव्ह डोमेन जागा असावा लागतो.